नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे सिमला मिरचीची सुक्की आणि चमचमीत अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा। जर तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर सिमला मिरचीची भाजी करण्यासाठी प्रथम इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली त्याच्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान कांदा लालसर रंगावर परतल्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, त्या सुद्धा घालून घ्यायच्या आहे। लसूण सुद्धा लालसर रंगावर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे। मी इथे लहान 1.5 चमचा मिरची पावडर घालून घेते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर घालू शकता। मसाला व्यवस्थित तेलात परतल्यानंतर एक लहान टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, तो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटं टोमॅटो मसाल्यामध्ये शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। कसुरी मेथीमुळे स्वाद ह्या भाजीचा खूपच छान येतो। थोडीशी हातावर क्रश करून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे, किंवा बोटाने अशी थोडी बारीक क्रश करून घातली तरीही चालेल। अप्रतिम अशी या सिमला मिरचीची चव होते। ज्या मुलांना सिमला मिरची आवडत नाही तेही अगदी आवडीने ही भाजी खातील। छान हा टोमॅटो शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सिमला मिरची घालून घ्यायची आहे। सिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे। इथे मी 3 सिमला मिरची घेतल्या आहेत, अगदी बारीक कट करून घेतल्या म्हणजे त्या पटकन शिजतात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला सर्व सिमला मिरचीला कोट होईल व्यवस्थित। आपल्याला मीठ नंतर घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून हे आपल्याला वाफेवरच सिमला मिरची शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर ती अर्धवट शिजते। पुन्हा एक वेळा परतून घ्यायची। पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही आपण इथे, फक्त वाफेवर ही अगदी 10 मिनिटात शिजते। अर्धवट ही शिमला मिरची शिजलेली आहे। आणखी 5 मिनिटं आपण वाफ देऊयात। आणखी 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात। छान अशी चमचमीत आपली भाजी दिसते। आता वरून मीठ घालून घेऊयात। पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालून घेतलेली आहे। झाकण न ठेवता असंच आपण 2 मिनिटं परतून घेऊयात। इथे बघू शकता सिमला मिरची अगदी सहजरित्या कट होते, म्हणजे इथे आपली सिमला मिरची छान शिजलेली आहे। वरून सर्वात शेवटी शेंगदाण्याचा 2 ते 3 चमचे कूट घालून घ्यायचा आहे। छान अशी चमचमीत आपली शिमला मिरचीची भाजी इथे तयार आहे। आता गॅस बंद करूयात आणि सर्व करायला घेऊयात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।